ईव्हीएमच्या संदर्भात विरोधकांनी काही आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात सदाभाऊ खोत बोलतायत. थेट जाऊयात. राज्य आम्हाला दिलं आणि मग काय अभ्यास केला? पवारांनी काय अभ्यास केला? तुम्ही विचारा ना, की तुम्ही 12 तासामध्ये असा कोणता अभ्यास केला की तुमची ईव्हीएम वरती शंका आली? तर हे रडीचा डाव खेळतायत, हे चुकीच्या पद्धतीनं वागतायत आणि म्हणून सदाभाऊ आणि आम्ही आमचे सगळे सहकारी मित्र यांनी सगळ्यांनी ठरवलं की हे नवतंत्रज्ञानाला विरोध करतायत. आज राजीव गांधी लोकसभेमध्ये बोलले होते, मी दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर गावामध्ये जाताना शेतकऱ्याकडे 10 पैसे जातात आणि नरेंद्र मोदी साहेब दिल्लीतून 1 रुपया पाठवतात, जशाचा तसा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जातो. हे नवतंत्रज्ञान आहे. मग तुम्ही चुकीच्या पद्धतीनं यावरती खापर फोडत असाल तर त्याचा निषेध करण्यासाठी आज गांधी बाबांच्या जवळ या सगळ्यांना सुबुद्धी द्यावी. हे गांधी विचाराचे आहेत असं स्वतःला समजतात, तर त्यांना सुबुद्धी द्यावी. ईव्हीएमला बदनाम करू नये आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दाखवा ना हे करून. तुम्हाला आमचं ओपन चॅलेंज आहे. निवडणूक आयोगानं पण आवाहन केलं होतं, जर यामध्ये काही चुका असतील, यामध्ये त्रुटी असतील, यामध्ये सेटिंग करता येत असेल तर त्यांनी सेटिंग करावं. जयंतराव पाटील हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. नाना पटोलेंना पण माझं आव्हान आहे, जर यामध्ये सेटिंग असेल, रोहित पवारांना पण आव्हान आहे, तर तुम्ही 2 दिवसाच्या आतमध्ये ते तुम्ही उघड करून दाखवा. नंतर परत तुमचं थोबाड या विषयावरती पूर्णपणे बंद करा. परंतु रोहित पवार सातत्याने या सगळ्या संदर्भात ट्विट करतात आहेत, माध्यमांच्या प्रतिक्रिया देतात आहेत की मी जरी निवडून आलो तरी आमचे असंख्य महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार हे ईव्हीएम मुळेच पडलेले गेलेत आणि घोळ मोठ्या प्रमाणात झाला. मतदारांच्या आकडेवारीत लोकसभा ते विधानसभा या 4 महिन्यामध्ये मतदारांच्या आकडेवारीत काल निवडणूक आयोगानं याच्याबद्दल क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं ही स्टेटमेंट केली जात आहेत ती पूर्णपणे चुकीची आहेत. रोहित पवारांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं होतं प्रचाराच्या दरम्यान, रोहित पवारांनी कर्जत जामखेडला वेळ दिला, आता त्याला महाराष्ट्रभर काम करायचंय. याचा अर्थ काय? त्याला आता आम्ही मंत्री करणार आहोत आणि त्यांचं स्वप्न महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे धुळीला मिटवलं. त्याच्या डोक्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याला मिरजमध्ये कृपामाईचं हॉस्पिटल आहे की जे वेड्यांवरती उपचार करतं, तिथं या रोहित पवाराला ऍडमिट करावं लागणार आहे. तो आता दुसरं काही करू शकत नाही. ट्वीट करणं, मीडियात बोलणं, दुसरा त्यांच्याकडे आता प्रयोग नाही. लपायला त्यांना आता ईव्हीएम शिवाय दुसरी जागा महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेवलेली नाही. मोठ्या पवारांविषयी शरद पवारांविषयी स्टेटमेंट केलं की शरद पवारांच्या अध्यायाविषयी काय केलं, नेमकं काय म्हणायचं? हे बघा, पवारांचं राजकारण पूर्णपणे लोकांनी संपवलेलं आहे. आता तुम्ही बघितलं, एखाद्यानं नोकरी केली का माणूस काय म्हणतो, मी नोकरीला लागलोय तर मला सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती व्हावी, पै पाहुणे यावेत, माझ्यावरचे अधिकारी यावेत, एखादा राजकीय नेता यावा आणि त्यांना मला सन्मानानं सेवानिवृत्तीचा सत्कार करावा. पण पवाराच्या नशिबात सेवानिवृत्तीचा सत्कार नाही. लोकांनी राजकारणातून बडतर्फ करून टाकलं, त्यांना राजकारणातून बाजूला करून टाकले, काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता त्यांची क्षमता, त्यांची लायकी, त्यांची पात्रता ही महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता पवार नावाचा राजकीय अध्याय पूर्णपणे संपलेला आहे. इथून पुढे पवारावरती मला कुठलाही प्रश्न विचारू नका. अशा किरकोळ लोकांच्या वरती मी इथून पुढे बोलणार नाही. तर ईव्हीएम घोळ झाल्याचा पुरावा द्या असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे. ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे एकत्रित आलेले आहेत. मिरजमधल्या रुग्णालयामध्ये रोहित पवारांना पाठवा अशी बोचरी टीका सुद्धा पडळकरांनी केली आहे.